अहिल्या संदेश यात्रेचा जळगाव जामोद येथे उत्साहात समारोप। जळगाव जामोद शहरातून भव्य मिरवणूक। जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 231व्या पुण्यतिथी निमित्त 3 ऑगस्ट रोजी निंबादेवी संस्थान निंबोळा येथून सुरू झालेल्या अहिल्या संदेश यात्रेचे जळगाव जामोद तालुक्यातील विविध ठिकाणी भव्य आणि उत्साहात स्वागत करण्यात आले। रविवारी 9 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरातून या यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने यात्रेचा भव्य समारोप करण्यात आला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे विचार, आदर्श आणि समाजहिताची भूमिका प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचविणे तसेच त्यांच्या कार्याचा संदेश घराघरात पोहोचविणे हा या अहिल्या संदेश यात्रेचा प्रमुख उद्देश होता। 3 ऑगस्ट रोजी निंबादेवी संस्थान निंबोळा येथून प्रारंभ झालेल्या या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अहिल्यादेवींच्या कार्याचा संदेश देण्यात आला। या यात्रेच्या समारोपानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील 7 तालुक्यातील धनगर समाज बांधव एकत्रित आले होते। जळगाव जामोद शहरातून निघालेल्या भव्य मिरवणुकीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। समारोप कार्यक्रमालाही समाज बांधव व नागरिकांची मोठी उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे होते। प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा धनगर समाज महासंघाचे नेते राम विजय बुरुंगले, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर, सचिन देशमुख, जळगाव जामोद धनगर समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष अशोक सावे, संग्रामपूर धनगर समाजाचे नंदकिशोर पुंडे, प्रकाश उभे तसेच सहकार विद्या मंदिरचे सहसंचालक डॉक्टर किशोर केला उपस्थित होते। यावेळी सौ अपर्णा कुटे, अहिल्या महिला जिल्हाध्यक्षा सौ चंदा पुंडे, अलका गोळे, अर्चना देवकते यांच्यासह अनेक मान्यवर, महिला पदाधिकारी, समाज बांधव व नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक सावे यांनी केले। जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। समाजकार्याचा आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। बुलढाणा जिल्हा धनगर समाज महासंघ व मल्हार सेना अहिल्यावाहिनी संघ यांच्या वतीने अहिल्या संदेश रथयात्रेचे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आयोजन केले होते। दिनांक 3 ऑगस्टला श्री निंबादेवी संस्थान निंबोळा येथून याचा प्रारंभ होऊन मलकापूर तालुका, मोताळा तालुका, नांदुरा तालुका सर्व तालुक्यामधून फिरून आज अहिल्या संदेश यात्रेचा जळगाव जामोद शहरामध्ये समारोप येथे संपन्न सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ कुटे, प्रदेश महासंघाचे माजी अध्यक्ष श्रीरामभाऊ पुंडे, रामविजयभाऊ बुरुंगले व सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत येथे कार्यक्रम आज मोठ्या चांगल्या उत्साहात संपन्न झाला। समारोप असा उत्कृष्ट आणि चांगल्या नियोजनामध्ये आम्ही 3 ऑगस्ट रोजी नांदुरा येथून सुरुवात केली आणि आपल्या घाटाखालचे 7 तालुके फिरून आज जळगाव तालुक्यामध्ये सन्माननीय मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे प्रदेशाचे सर्व प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, मी जिल्हा प्रमुख, माझे सर्व साथी तालुका प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये शानदार असं एकदम सुंदर असं नियोजन आणि या ठिकाणची शोभायात्रा, रथयात्रा हे उत्कृष्ट या ठिकाणी पार पडले आणि समारोप या ठिकाणी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडला। या ठिकाणी सर्व समाज बांधव, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या जळगाव शहरामध्ये या ठिकाणी शेवट म्हणून या ठिकाणी अन्नभोजनाचा आस्वाद घेऊन, फराळाचा उपवास घेऊन सर्वांनी या ठिकाणी भरभरून साथ दिली। मी या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ कुटे यांच्या नियोजनाबद्दल मी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि अहिल्या संदेश यात्रा ही उत्कृष्ट प्रकारे घाटाखालच्या 7 तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे पार पडली।